जय हिंद मित्रांनो. तर आज आपण टॉपिक घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी. टॉपिक बघा, पद व राजीनामा. आता जसं की राष्ट्रपती कुणाकडे राजीनामा देतो, उपराष्ट्रपती कुणाकडे राजीनामा देतो, हे सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला बघूया. आता पहिले चालय राष्ट्रपती. राष्ट्रपती कुणाकडे देतो? उपराष्ट्रपतीकडे. सध्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे. त्या ओडिसाच्या राहणाऱ्या आहे, द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती होण्याकरिता वय पातळी किती लागते? तर 35 वर्ष. आणि राष्ट्रपतीची वेतन किती असते? 5 लाख. 5 लाख. बघा, राष्ट्रपती कुणाकडे राजीनामा देतो? उपराष्ट्रपतीकडे. नोट करून घ्या तुम्ही, का एका पेजवर लिहून घ्या आणि पाठ करा. उपराष्ट्रपती. आता उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे. आता हे बघा, पाठ करण्यासारखं काहीच नाही आहे. प्रश्न आला राष्ट्रपती कुणाकडे, तर उपराष्ट्रपतीकडे. आणि प्रश्न आला उपराष्ट्रपती कुणाकडे देतो, तर आन्सर आहे राष्ट्रपतीकडे. एक्सचेंज. ओके. पंतप्रधान. आता पंतप्रधान बघा, तर इथं आन्सर आहे राष्ट्रपतीकडे, म्हणजे द्रौपदी मुर्मूकडे. सध्याला ते आहेत त्यामुळे. नोट करून घ्या. समोरचे प्रश्न बघा. केंद्रीय मंत्री राष्ट्रपतीकडे देतो. केंद्रीय मंत्री पण ही राष्ट्रपतीकडे देतो. बघा, 80% जे पद आहे ते राष्ट्रपतीकडे आपले राजीनामा देतात. राज्यपाल. जे राज्यांचे राज्यपाल असतात तेही मात्र राष्ट्रपतीकडे देतात. ओके. नोट करून घ्या. सगळं IMP बघा, पाठ करा. एक्झामला खूप वेळ विचारण्यात आलेले आहे. संरक्षण दलाचे प्रमुख. संरक्षण दलाचे प्रमुख कोणाकडे? राष्ट्रपतीकडे. बघा, हा पण राष्ट्रपतीकडे 80% राजीनामा देतात. महालेखपाल राष्ट्रपतीकडे. ओके. महान्यायवादी राष्ट्रपतीकडे. महान्यायवादी राष्ट्रपतीकडे. लोकसभा सदस्य. तर काहीच करायचं काम नाही. लोकसभा सदस्य जसंच तसं काय करायचं? लोकसभा सभापतीकडे. लोकसभा ऑलरेडी आहे. सदस्याच्या ऐवजी सभापतीकडे. ओके. नोट करून घ्या. समोरचे प्रश्न बघा. लोकसभा सभापती. आत्ताच बघितलं आपण वर लोकसभा सभापती. तर लोकसभा सभापती हे कुणाकडे देतो? लोकसभा उपसभापती. सेम आहे, फक्त उपसभापती करून टाकायचं, झालं आपला आन्सर. ओके. डीपमध्ये जायची काही गरज नाही. बघा, लोकसभा उपसभापती. बघा, लोकसभा उपसभापती कोणाकडे देतो? तर लोकसभा सभापतीकडे. बघा, यांनी पण राष्ट्रपती सारखे उपराष्ट्रपती राष्ट्रपती चेंज केलेले आहे. त्यासाठी इतकं काही डीपमध्ये बघण्याची गरज नाही, तेव्हाच कळत आहे. राज्यसभा सदस्य. राज्यसभा सदस्य सभापतीकडे. सभापती. बघा, सभापती करायचे. राज्यसभा उपसभापतीकडे. राज्यसभा उपसभापती कुणाकडे आपला राजीनामा देतो? तर राज्यसभा सभापतीकडे. यांनी पण एक्सचेंज केलेलं आहे. बघा, ओके. नाही चेंज केलेलं आहे. समोरचा प्रश्न बघा. मुख्य निवडणूक आयुक्त हे आपले राजीनामा कुणाकडे देतात? तर ते आहे राष्ट्रपतीकडे आपले राजीनामा देतात. नोट करून घ्या. बघा, सर्व IMP आहे. मुख्यमंत्री जसे की आपले देवेंद्र फडणवीस, तर कुणाकडे देतात? राज्यपालकडे. ओके. राज्यपालकडे देतात. इतर राज्यांचे इतर मंत्री. आता जे मंत्री आहे तर ते राज्यपालकडे देतात. जसं की मुख्यमंत्री राज्यपालकडे देतो, तसंच इतर राज्याचे मंत्रीही राज्यपालकडे देतात. जसे भारतासाठी राष्ट्रपती आहे व मुख्यमंत्री आहे, तसे राज्यांसाठी जसे पंतप्रधान भारतासाठी आहे, तसे मुख्यमंत्री राज्यांसाठी आहे. जसे राष्ट्रपती भारतासाठी आहे, तसे राज्यपाल राज्यांसाठी आहे. ओके. महाधिवक्ता कोणाकडे देतो? महाधिवक्ता देतो राज्यपालकडे. ओके.
नोट करून घ्या. चला बघा, नोट करत चला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश द्रौपदीकडे म्हणजे द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीकडे ओके आपला राजीनामा देतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना आहे सध्याचे 26वे. आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होतं, तर इथं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे हे राष्ट्रपतीकडे देतात. ओके, आपल्या महाराष्ट्राचे उपेंद्र देवाद्य हे आहे न्यायाचे न्यायाधीश. विधानसभा अध्यक्ष, तर आन्सर आहे विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे देतात. विधानसभा सदस्य, तर विधानसभा सदस्य हे जे आहे कोणाकडे राजीनामा देतात, तर विधानसभा अध्यक्षाकडे हे आपले राजीनामा देतात. लोकपाल, तर लोकपाल कुणाकडे देतो, तर राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा लोकपाल लोकपाल आपला राष्ट्रपतीकडे राजीनामा देतो. ओके, लोकपाल मंडळ सदस्य, तर लोकपाल मंडळ सदस्य कुणाकडे देतो, राष्ट्रपतीकडे. ओके, 80% जे राजीनामा आहे ते राष्ट्रपतीकडे जातात. तर पाठ करताना काय करायचं माहिती आहे का, जे हे वेगळे असेल ना ते पाठ करायचे, आणि वेगळे असेल ते पाठ केले तर येणारे जे आपण पाठ केले त्यापैकी इतर आले तर ते राष्ट्रपतीकडे आहेत. सोपं आहे. महाराष्ट्र लोक आयुक्त, बघा राज्यपाल, महाराष्ट्र लोक आयुक्त सर्वात जास्त 80% हे राष्ट्रपतीकडे जातात. 15% जे राज्याच्या ह्याच्यात असतात ते राज्यपालकडे जातात, आणि 5% थोडे ते पाठ करण्यासारखे आहे इतर, ते इथंही नाही जास्त. राष्ट्रपती झालं, सर्वोच्च न्यायालय झालं आणि राज्यपाल यांच्यावरही प्रश्न रिपीट होण्याची शक्यता असते. महाराष्ट्र उपलोक आयुक्त, बघा लोक आयुक्त राज्यपालकडे देतात आणि उपलोक आयुक्तही राज्यपालाकडे देतो. नोट करत चला तुम्ही, नंतर पाठांतर करा. तर आजच्यासाठी इतकंच. थँक्यू तुम्ही मला ऐकल्याबद्दल. आपण असेच व्हिडिओ घेऊन येऊ, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.